नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा योजना वाटप सुरू झालेले आहे। मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत। मित्रांनो हे याद्या तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो लवकरच पीक विमा अग्रिम रक्कम जमा होणार आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानीचा क्लेम केला आहे अशा शेतकरी बांधवांच्या नुकसान अनुदान वाटप केले जाणार आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे। खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 35% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली आहे। या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 आणि 25 या अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली आहे। तर मित्रांनो लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।